नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल समोरून की आपण कोणाकडे आलो आहे आणि आपण आलो आहे वरदान 50-50 कडे. मित्रांनो, काल जो मुंबई महाराष्ट्र केसरी 3 फेऱ्याचा मैदान झाला होता त्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जो ठरला असा वरदान 50-50 त्याने बुलेट प्रमाणेच 1 लाख बक्षीससुद्धा मिळवलेलं असा वरदान बैल आणि पाहू शकता गोजरूसुद्धा देतो, शांत स्वभावाचा. मित्रांनो, आणि प्रथमच हा मला वाटतं 3 फेऱ्यामध्ये उतरला होता आणि त्यांनी प्रथम क्रमांक केला. ही मोठी गोष्ट आहे मालकासाठी. सो मित्रांनो, वरदानप्रमाणेच दादांच्या दावणीला 3 बैलसुद्धा आहे. पाहू शकता, हा आहे छोटा शंकर, तो आहे मोठा शंकर आणि तो सुंदर. यांची कारकिर्दी पण खूप मोठी आहे, त्याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत आपण. तो चला आपण दादा परेश भंडारी आपल्या समोर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आणि समोर पाहू शकता आता त्या गोठ्याचं काम सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, कालचा विजय हा साधासुद्धा नसून खूप मोठा विजय होता आणि तो विजय झाला होता आपला वरदान 50-50, ज्याने मुंबई महाराष्ट्र केसरी जो बालामामा यांच्या वाढदिवसानिमित्त साईराज दादांनी पूर्णपणे व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडला. सो आपल्यासमोर परेश भंडारी दादा आहेत. सो आपण त्यांच्याकडून विचारूया. दादा, जेव्हा तुम्ही इथून आपला बैल पिंपळघर इथे घेऊन गेला तेव्हा काय मनात होते तुमच्या? मला असं वाटलं आदातला तर आपण कोणालाच ऐकत नाही, आदातमध्ये आपण राहू असं. ते गट पास झाल्याच्या नंतर शिमला गाडी अशी पळाली तर आत्ता बरं फायनलला आपण गुलालात राहिलो. फायनलला गेली म्हणजे गुलाल आपल्याला भेटला. 1-2 नंबर तर करू शकतो असं वाटलं बैलांचं, पण तो आपला 1च नंबर झाला. दादा, हा कुठून कसा धावतो, आतून बाहेरून? आणि जेव्हा फायनलचा चिठ्ठी पाडण्यात आली तेव्हा हा मध्ये आला, मग तो त्याचा पल कसा? साईडनं मधनं आला तेव्हा आम्ही जरा घाबरलेलो. आता मधनं आपण पळवलेला नव्हता कधी, त्याला पब्लिक असेल तर एवढा पब्लिकवर पळायचं. तर नंतर आम्हाला आतनं पळाला तेव्हा आम्हाला वाटलं आता बैल काहीतरी करून दाखवणार आहे. आपला बैल आतनं बी चांगला पळतो. जसा जसा तो एक पेरा काढला, दुसरा पेरा काढला, दुसऱ्याला वाढून तिसरा पेरा काढला, तिसरा वाढूनच पळत गेला. असं आपण आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती. आदात वासरू असल्यामुळं पहिल्यांदाच 3 गटाला पळवला. म्हणजे 3 फेऱ्यामध्ये मित्रांनो आपला वरदान बिंजोडमध्ये खेळतोच, पण 3 फेऱ्यामध्ये प्रथमच, आणि ते मुंबईमध्ये प्रथमच 3 फेऱ्यांचा मैदान होता. आणि त्यामध्ये आपला आदात वासरू मित्रांनो जवळजवळ 1 वर्ष तुम्ही सांगितलं म्हणजे 7 महिन्याचा आहे हा वरदान, आणि त्याने त्या 3 फेऱ्यामध्ये आपलं नाव लौकिक केलं. तर याची आधीची हिस्ट्री जाणून घ्या वरदानची. दादा, वरदानचं नियोजन खरेदी करण्याच्या तुमच्या दावणीला आता व्हिडिओमध्ये दाखवलं सुंदर आहे, मोठा शंकर आणि छोटा शंकर आहे, त्याच्याकडे पण येऊया आपण. पण मग हा दावणीला घेण्याचा निर्णय कसा आणि कोण कोण गेले होते याला घ्यायला? याला गेले विजू नाना गेलेले, जयेश पाटील गेलेले, श्याम कारभारी गेले होते, मित्रपरिवार खूप गेलेले, नावं घेऊ शकत नाही एवढे जण आम्ही गेलेलो टोटल सर्व लोक. आणि मग याची खरेदी काय बघून केली तुम्ही, कसा? म्हणजे त्याला पळताना बाहेरनं पळत होता वासरू. मी माझ्या मनात आला यो वासरू पुढे काहीतरी करेल, आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण याला पुढे खूप नेऊ असं आपल्याला वाटलं होतं. चला बरं बघू आपल्या नशिबात. तर ते खरेदी केली आम्ही सर्व मिळून, सर्वांचा विचार घेतला 15 लाखाला घेतला आपण. दादा, हा तर 3 फेऱ्यांचा आता आपला आदात वासरू केलं. बिनजोडचं कसं होतं त्याचं? बिनजोडचं तर आता तुम्हाला सांगतो, घेतल्यापासून गुलालातच राहिला. 4 बिनजोड झाले, 4ही मारल्या. लिंबाळकर सरांची गाडी मारली तेव्हा आपल्याला वाटलं
खूप मोठी गाडी मारली ती लिंबलकर सरांची. मग दादा आता कालचा मैदान म्हणजे मुंबईमध्ये मोठा भव्य दिव्य मैदान होता, कारण का प्रथमच 3 फेऱ्यांचं. कालच्या मैदानानंतर तुम्हाला आज आता जसे दादा आलेत भेटण्यासाठी, खूप जरा सारी मंडळी भेटतात, कॉल सुद्धा येतात. अशा शुभेच्छाचे कॉलासोबत कधी आपल्यासोबत पैरा करण्यासाठी फोन वगैरे आले होते का? सकाळी लिंबल सरकारांचा फोन आला होता, आपल्याला 11 तारखेला बैल पाहिजे तुमचा, नक्की भेटेल का? मी बोललो तुम्हाला शब्द दिलेला आहे, नक्की तुम्हाला बैल देणार मी 11 तारखेला. निंबाळकर सरांच्या सुंदर सोबत. सो मित्रांनो पाहू शकता, आदत वयात हा आपला वरदान जेव्हा एखाद्या मालकाच्या दावणीला बैल येतो आणि तो नाव करतो, जितकं वरदान बैल आपल्या मालकाचं नाव करतो ना मित्रांनो, परत एकदा सांगतो, मालकाचा सुद्धा हातभार असतो त्या बैलामागे, त्याची मेहनत असते. ती मेहनत तर जाऊन घेऊन कसा सराव केला जातो. मित्रांनो काल शर्यत झाली, बुलेटचा मानकरी ठरला आणि 1 लाख सुद्धा रक्कम त्यांनी मिळवली. आणि लगेच आज सकाळी ती शर्यत बघून दादांना फोन आला निंबाळकर सरांचा. सुंदर सोबत ही मोठी गोष्ट आहे, प्रत्येक बैलासाठी मोठे पैरे भेटते आणि आता ती त्याची सुरुवात आहे. दादा काय बोला? सुरुवात आहे ते आता स्टार्ट झालेले, आता 4 गुलाल 5 गुलाल तर झाले त्याचे आजपर्यंत. ना पुढे बघूया आपण सर्वांच्या म्हणजे ही खरेदी ही तुमच्या मित्रमंडळीची आणि तुमची पारख योग्य ठरली अशी म्हणता येईल. दादा आता सुंदर सोबत आपल्या दावणीला आपण बघितला मोठा शंकर आहे, त्याची पण मोठे काय कारकिर्दी असेल? शंकरनी तर धुमाकाल घातलेला, सर्व टोटल बिंजोरच्या गाड्या मारलेल्या आहेत. 1 वर्ष शंकर काशी पलत होती, ही गाडीने असं सर्व टॉपच्या गाड्या मारल्या. दादा आता आपला वरदान सोबत आपला महबूब होता बदलापूरचा, याआधी महबूब आणि वरदान कधी दिसले का? बिंजोरला 2 शर्ती केलेल्या, दोन्ही शर्ती त्यांनी अंगावरती गुलाल घेतला होता. आणि मग तुम्ही निर्णय घेतला की हीच गाडी आपण 3 फेऱ्यामध्ये दादा तिकडचा नियोजन जो प्रथमच झाला आणि साईराज दादाने पूर्णपणे पार पाडला. काही अडचणी आल्या, थोडा मध्ये अडचणी आल्या होत्या, पण अडचणींना मात करून तो मैदान योग्यरीत्या पार पडला. काय बोलेल त्या मैदानाबद्दल आणि साईराज दादाबद्दल? साईराज दादाबद्दल तर मी सांगतो, खूप सुंदर त्यांनी पहिल्यांदा 3 फेऱ्यांचा मैदान ठेवला मुंबईमध्ये ना, मैदान मी पार पाडला चांगल्या प्रकारे. मित्रांनो आवर्जून सांगावं असं वाटतं, कारण खरं आणि सत्य एक मुलाखत नाही, एक चर्चा असावी. एक बोलता बोलता काही शब्द निघतात. दादा आताच बोलले होते की वरदान आमचा आज नाव केलं आणि याआधी मी कधी मुलाखत जास्त दिली नाही आणि मुलाखत कशी द्यायची मलाही माहिती नाही. मी म्हटलं दादा टेन्शन नका घेऊ, एक चर्चा होऊ द्या. आणि आज दादाने आपल्यासमोर 2 शब्द मांडले, बोलले आणि तो योग आला फक्त आपल्या वरदानमुळे. जेव्हा आपण कोणत्या युट्यूबर्स किंवा कोणी येतो, जेव्हा आपला बैल नाव करतो तेव्हा आपलं नाव होतं. काय बोलेल आज हे 2 शब्द वरदानबद्दल? वरदान बोलू तेवढं आज तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. त्यांनी वरदान सारखा वरदानच आम्हाला करून दिला. नक्कीच दादा आपण दादा माहिती दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव रुपेश भांडे. दादा काय बोलू शकता आज वरदानबद्दल, कालचा जो पराक्रम केला त्यांनी? वरदानने तर आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होतीच, कारण की आदतमध्ये तर आम्ही कोणाला ऐकणार नाही, आम्हाला असं घरूनच आम्हाला माहिती होतं. आम्ही आमचं सतत आदतमध्ये 21 गोंड्यावर 11 गोंड्यावर नाव असायचं. आणि दादा आता वरदान जेव्हा तुमच्या दावणीला किती महिने झाला? 1 महिना झाला. 1 महिना झाला. 1 महिना त्यांच्या दावणीला आला आणि 1 महिन्यात त्याने असं नाव केलं. मग तुम्ही असं त्याला मैदानात नेण्यापूर्वी त्याचा सराव आणि त्याला खाणं असं काय द्यायचं? त्याला खाणं आपलं उडीद भड्डा आहे, मका, गाजर, बीट, वाडा, कुट्टी सगळं असतं. आणि सरावला त्याला पोहणी वगैरे देतो जेव्हा फेरे नसतात, आणि फेरे पण असतात, नाही तर मग चालवायला नव्हतं. ते कधी 2 दिवसाने आठवड्यातून कसं असतं? जर 6-7 दिवस बैल बसून असेल तर कधी चालायला घेऊन जातो रोज, मग नाहीतर मग जास्त दिवस बसून असला तर मग पोहायला देतो. दादा आता 1 महिन्यापूर्वीच आपला वरदान आला होता. मग आता सर्वांचा आवडता प्रश्न की वायदी आपल्या जेव्हा दावणीला बैल नवीन येतात तेव्हा कसं होतं दादा, आपल्याला इच्छा असते की आपला बैल मोठ्या पैऱ्यात धावला पाहिजे किंवा चांगला पैरा त्याला भेटला पाहिजे, जेणेकरून तो आपलं नाव मोठं करेल. मग असं कधी तुम्हाला वायदीला सामोरं जावं लागलं? विदाऊट वायदी मित्रपरिवारांमुळे आपला बैल धावला, असं काही गोष्टी, काय अडचणी आल्या? आपला बैल तर वायदीसाठी तर वायदी देऊन तर पळाला नाही आहे, कारण की बाकी अडचणी तर खूप आलेल्या. कारण की वासरू आत्ताशी बच्चा आहे, तो 15-17 महिन्याचा बच्चा आहे, तर
लोक देताना पण बैल देताना विचार करायचे की एवढ्या छोट्या वासराला आपण एवढा मोठा बैल कसा द्यायचा. तर बैल आपल्याला माहिती आहे आपला बैल पळतोय, पण समोरच्याला पळ बघितल्याशिवाय समोरचा आपल्याला बैल देत नसतो. दादा वरदान 50-50 50-50 कसं काय? ते आमचं पूर्वीपासून म्हणजे सगळ्या गाड्यांचे नंबर सगळे ग्रुप म्हणजे खूप जुना ग्रुप आहे. 50-50 आणि सगळे दादा वगैरे आपला सगळा हो सगळे जयेश पाटील, विजय राणा, श्याम मामा सगळे एकत्र आम्ही एकत्र असतो. दादा कसं वाटतं ही आपली परी आपल्या घरी आली ती? तर पहिले तर आमचे पैरेकरी बोलत होते की गाडी आम्हाला पाहिजे, पण आमची खूप इच्छा होती की आम्हाला पैशाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला बक्षीस आमची आयुष्यभर आमच्या सोबत राहील. आम्ही त्याच्यातच खूप खुश होतो. त्यांना आम्ही थोडी विनंती केली, त्यांनी पण लगेच जास्त काही बोलले नाही, आम्हाला बक्षीस देऊन दिले. दादा छोटी माझी गोष्ट छेडणार आहे, म्हणजे आमच्या तोंडून तरी जर चुकीचं असेल तर आम्हाला क्षमा असावी. अशीच आमची चर्चा झाली काल, मित्रपरिवार होते, चर्चा झाली. काल काय झालं होतं इशू माहिती का? फेऱ्यामध्ये आदात, दुसा आणि मग ओपन असा गट आपला धावला जातो. तर आदतमध्ये असा दुसा पण आला होता, अशा गोष्टी होतात. मग आमचा असा विचार झाला की म्हणजे आम्ही फक्त बोलतोय दादा मत म्हणते, मग आदत दुसा ओपन हा जरी पहिल्या गटाला जरी धावला तरी काय इश्यू होऊ शकतो का? म्हणजे आदतमध्ये कसे आदत बैला असतात आणि आदत बैलामधून बैलाला पुढे येण्याची इच्छा संधी भेटते. पण जर काही वासरू आदतमध्ये आधीच धावणारे असतील मग असे ओपन मध्ये पण ठेवून म्हणजे कसा तो प्रश्न निर्माणच नाही होणार ना की हा दुसरा आहे हा होईल. म्हणजे कसं काय आता घाटावरचं तर आपल्याला नॉलेज आपल्याला तर नाहीये, मग तो काल थोडा तिथे इश्यू झाला. तर मग कसं इश्यू ही तसं बोललं तर ही चांगली गोष्ट आहे, कारण की मोठ्या गटामध्ये जर आदत पळणारी वासरं असली तर मग ते उजेडात कधी येऊ शकत नाही, कारण की मोठे बैल तर टॉपचे असतात, त्याच्यामुळे आदत वासरांना तिथे प्राधान्य भेटत नाही. त्याच्यामुळे पहिले आदतचे गट सेमी भेटल्यामुळे फायनलला आदत एक कंपल्सरी पळणार, मग अजून चांगली गोष्ट आहे ती. दादा आता आपल्याला आम्हाला सुंदर आहे, सुंदरचे वय किती असेल आता साधारणतः? सुंदरचे वय आता 2.5 वर्ष असेल. आणि मोठा शंकर? मोठा शंकर 6-7 वर्ष. छोटा शंकर? छोटा 2 वर्ष. आता जसा मोठा शंकर जर तुम्ही सांगितलं टॉपच्या बैलांमध्ये पळा होता, त्याने खूप नाव केलेलं होतं, तर सुंदर आणि छोटा शंकर काय? सुंदर आणि छोटा शंकर आम्ही एक गुलाल आता मागे शर्यत केलेली, तर एक गुलाल घेतले त्यांनी घरच्या गाडीचा, आणि छोटा शंकर आणि सुंदरने खूप गुलाल केलेत. आता ही चारी धावणीची बैल आहेत, मग कधी घरचा साज धावलाय का? हा, त्या दिवशीच आम्ही वर्धन आणि मोठा शंकरचा फेरा काढला. गाडी चांगली पळाली. आम्ही ठरवलेलं की त्या अड्ड्यात फक्त जायचं आणि फेरच काढायचं दोन्ही साईडने, कारण की आपला अड्ड्यात फेरा काढला उसाटण्याला. कशी गाडी धावली? गाडी खूप छान पळाली आणि वर्धन 4 खांदी पळतो, त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही साईडने फेरे काढायचे होते. दादा आपला कालचा जो मैदान झाला होता त्या मैदानात जसा बैलाची मुख्य भूमिका असते तशा ड्रायव्हरची सुद्धा मुख्य भूमिका असते, तर कोण होता आपला ड्रायव्हर? पहिला ज्ञानी मामा बिंजोरला असतो, त्याच्यानंतर प्रवीण ड्रायव्हर टेंबरीचा असतो बिंजोरला. काल आमचे पैरेकरही घाटावला, त्यांच्या हातावर तो बैल पळतो जास्त, त्याच्यामुळं ना आपल्या बैलाला कोणता पण ड्रायव्हर चालतो. अरे वा. मग आपला बैल असं कोणत्या खांदी आहे? आपला आहे तसा 4 खांदी आहे, पण आपण आली 2च खांदी हाकलतो. अरे वा. आता बिंजोडमध्ये कधी दिसेल तो आपल्याला? बिंजोरला आता लगेच दिसेल तुम्हाला. लगेच मित्रांनो. आता फेऱ्याचे 3 फेऱ्याचे मैदान प्रथम झाला होता. आता कोणी सायराज दादानी म्हटलं होतं की जर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला तर नक्कीच आपण मैदान मोठं घेऊया. ही एक सुरुवात होते आणि बालमामाचा वाढदिवस होता म्हणून ते त्या दिवशी ठेवण्यात आलं. आणि आता बिंजोरला सुद्धा पटकन दिसणार. आणि बिंजोरला पैरा कोण असेल दादा तेव्हा? महबूबच. सो दादानी पैरा लपवलेला नाहीये, महबूबच असणार आहे. आणि पुन्हा एकदा आपला वरदान आणि महबूब जोडी मैदानात दिसेल. दादा काय अजून काय या बैलाबद्दल बोलू शकता? त्या बैलाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. आणि सगळे तो आल्यापासून घरात सगळ्या म्हणजे आनंदाचंच वातावरण आहे. नक्कीच. आता दादा आज बुलेट आहे. आता मला माहिती नाही, मी नेहमी हा विषय काढतो, कारण भरपूर जणांची इच्छा असते. आता फॉर्च्युनरचा मैदान कधी आहे? फेब्रुवारी तर दिले महिना, कधी तारीख डिसाईड किंवा पुढे सुद्धा ढकलला जाईल. मग तेव्हाचं नियोजन नक्कीच तुमचं जरा वेगळं असणार आहे, त्याबद्दल काय बोलाल? नियोजन आता तारीख ठरल्यावरती आम्ही सगळे मित्र परिवार घरातले सगळे एकत्र येऊन ठरवू आता तारीख ठरल्यावर मैदानाची. नक्कीच दादा.
आता आपण वरदान बैलाची मुलाखत आपल्या चॅनलमधून दाखवली. दादाने खूप छान पद्धतीने सांगितलं आणि आज महबूब आणि वरदान हा बुलेटचा मानकरी ठरला. दादा हां, आता माझा नेहमी प्रश्न असतो की बैल 2 मालक 2 बुलेट 1, हा. मग आता हे कसं कोणाकडे असणार आहे नक्की? बुलेट आम्हीच घेणार आहे. हां, काय असेल ते आम्ही त्यांना देणार. म्हणजे आपला परेश भंडारी दादांकडे बुलेट राहणार आहे आणि नक्कीच बुलेटप्रमाणेच असे मोठमोठे प्राइजेस त्यांच्याकडे यावे. आणि मोठी गोष्ट म्हणजे दादा या प्राइजेसपेक्षा आपल्या बैलाच्या अंगावरती गुलाल असावं. काय बोललं दादा वरदान, आता काय असेल त्याची दिशा, काय असेल आता पुढची दिशा काय असेल दादा? पुढची दिशा आम्हाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्याला नक्कीच मोठ्या मोठ्या गाड्यांमध्येच आम्ही पळवू आणि आमची इच्छा आहे फॉर्च्युनरला जायची, फक्त त्यांनी तारीख तेवढी डिक्लेअर करावी. नक्कीच तो आता आपल्याला बिंजोरमध्ये तो लवकरच दिसेल. आता जेव्हा बिंजोरचं मैदान मुंबईमध्ये तर होतच राहतो दिवसाआड आणि फेऱ्याला सुद्धा आपण घाटावरती बैल जाईल नक्कीच. 11 तारखेला जाणार आहे. 11 तारखेला जाणार आहे तर 11 तारखेला काय नियोजन, म्हणजे गुपित आहे की काय? नाही ओपन डायरेक्ट सुंदरला दिलेला आहे. हो सॉरी, बोलता बोलता लक्षात नाही राहिलं. आत्ताच दादाने सांगितलं होतं निंबाळकर सरांचा फोन आला होता 11 तारखेला. सो नक्कीच मित्रांनो त्या मैदानात बघा तुम्ही हा वरदान काय कमाल करतो. सो चला, आता दादांची खूप वेळ घेतला. आता 2 शब्द दादा आलेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द दादा बोला. आपल्या दादांबद्दल 2 शब्द बोला. दादांबद्दल बोला. मला तेवढी काही कल्पना नाही. परेश आमचा भावाचा मुलगा असल्या कारणाने मला अशी गोष्ट समजली का फायनल मारली, तो मला भरपूर आनंद वाटला आणि परेश दादाकडे बसायला आलो. मला फार आनंद वाटला. तर मित्रांनो, जेव्हा आपला मित्र जेव्हा नाव मोठं करतो आणि आज वरदानमुळे नाव मोठं केलं तर दादांना खूप सारे फोन आले होते आणि जसे फोन आले तसे सुद्धा भेटायला मंडळीसुद्धा मित्रमंडळी आली शुभेच्छा देण्यासाठी. तर समोर आपले दादासुद्धा येते शुभेच्छा देण्यासाठी आलेत. दादा आपलं नाव सांगा आणि कैलाश पाटील. काय बोलू शकता आज जो विजयाचा झेंडा फडकवला आपला वरदान 50-50 आणि तर खूपच आनंद झाला आम्हाला, कारण मी काल बाहेर होतो. हां, पण जेव्हा आम्ही मोबाईलवरती बघितलं का आपला वरदानने 1 नंबर केला, बुलेटचा मानकरी झाला, तर खूपच आनंद झाला. रात्रीच माझ्या भावाचा मुलगा आहे, त्याने फोटो वगैरे बघितले मोबाईलवरती. तो 3 वर्षाचा आहे. तो रात्री 12 वाजता बोलतो चला आता वरदान बघायला जाऊ. हां. आणि मग सकाळी मी त्याला शाळेत सोडला. तो शाळेतनं डायरेक्ट मला इथे घेऊन चाल, वरदान बघायला जायचं आपल्याला. त्याला पण खूप आवड आहे बैलाची, रोजच त्याला मी इकडे घेऊन येतो. नक्कीच आता ट्रेंडच असा आहे. मोठ्या माणसांप्रमाणे आता छोट्या मुलांना सुद्धा बैल आवडायला लागली. काय नाव सांगितलं मुलाचं? किशांक पाटील. किशन पाटील. दादा आता वरदान नाव करतोय, दादाचं सुद्धा नाव झालंय. आता काय तुम्हाला वाटतं वरदान बैल अजून काय पुढे कारकिर्दी करेल? पुढे आता काय ते त्यांनी काहीतरी करून दाखवलंच पाहिजे आता. कारण तेव्हा आता आमच्याकडे सोनारपाड्यामध्ये आल्यापासून एक पण तो शर्यत हारला नाही, सर्व गुलालच घेऊन आलाय. त्याच्या पुढे पण तो चांगलीच कामगिरी करणार. मित्र परिवार आलेले होते शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्याशी सुद्धा आपण 2 मिनिटं संवाद साधला. सो चला मित्रांनो, आता आपण दादांना रजा देऊया आणि त्यांना हीच शुभेच्छा मी देऊ शकतो. ही वरदान 1 महिना झाला त्यांच्या दावणीला आला आणि 1 महिन्यातच त्यांनी एवढं मोठं नाव केलं ना, म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही. जी 3 फेऱ्यामध्ये टाकला सुद्धा नव्हता त्याला आणि प्रथमच टाकला आणि तो 3 फेऱ्या बोलत तर दादा पहिल्या गटामध्ये 10, दुसऱ्या गटामध्ये किती गाड्या होत्या? 10 आणि 5व्या गटाला 5 गाड्या लागल्या होत्या. म्हणजे एवढ्या गटांमधून वरदान पुढे आला, ही खूप मोठी गोष्ट आहे. 1 महिन्यातच नाव केला आणि असंच नाव दादांचा पुढे करत राहील. आणि 11 तारखेच्या मैदानाला फायनलला जरी आमचा बैल गेला किंवा सेमीला जरी गेलं तरी आपण खूप मोठी गोष्ट समजू. असा आहे आपला वरदान. सो आता आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मार्फत. आणि आपल्या चॅनल आणि आपली मेहनत जर खरंच तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया चला आता आपण अशाच नवीन व्हिडिओ मार्फत.